एक ही संदेश है, सभी राम भक्तों को रामनवमी की शुभकामनाएं देती हूँ। आज पूरे भारत भर में आप देख सकते हैं कि राम का जप हो रहा है, राम उत्सव मनाया जा रहा है। वैसे ही हमारे रामनगर में राम मंदिर में आज ये उत्सव बहुत धूमधड़ाके से मनाया जा रहा है, क्योंकि यह साल हमारे लिए सुवर्ण महोत्सव है और आप बहुत सारी नई नई झांकियां इस साल देखने वाले हो और सभी नागरिकगणों में एक नया उत्साह है। इसी नया उत्साह के साथ फिर एक बार आप सब राम भक्तों को रामनवमी की बहुत सारी शुभकामनाएं। जय श्री राम। शोभा यात्रा के बारे में, ये इस शोभा यात्रा का 50वां साल है और मैं खुद को बहुत ज्यादा खुशनसीब समझती हूँ कि काका समान सारे सीनियर्स लोगों ने जो मंदिर को कई वर्षों से संभाल रहे हैं, इन्होंने हम समान नवयुवकों को इसमें सम्मिलित किया और हमको ये मौका दिया। ये बहुत अच्छा ये साल होने वाला है। पूरी नागपुर नगरी का, पश्चिम नागपुर नागरिक मंडल का जो पूरा एरिया है वो पूरा भगवामय हो गया है, पूरा रास्ता सज चुका है। सब लोग आतुर है इस शोभा यात्रा का स्वागत करने के लिए। कई अलग अलग आकर्षण इस शोभा यात्रा में है, जैसे काका ने उल्लेख किया। उसके साथ साथ और एक रहेगा कि महिलाओं की कुछ 2 व्हीलर्स की झांकियां है जो इस बार का नया आकर्षण होगा। आप सभी को इस नवरात्रि की और रामनवमी की ढेर सारी शुभकामनाएं। अच्छी शोभा यात्रा क्या क्या है, थोड़ा बताइए। इस वक्त की शोभा यात्रा में जो खास नवयुवक है उनके लिए काफी आकर्षण के विषय रखे हैं। बाइकर्स ग्रुप है, वैसे ही हमें जो सोचने पे मजबूर कर दे, ऐसे संविधान में राम, ये भी झांकी हमने रखी है कि हमारे मूल संविधान में राम स्वयं विराजमान है। धन्यवाद। हमारे यहाँ करीब 50 है, उसमें रामायण की है, वाल्मीकि समाज की है, समरसता मंच की है और जो आजकल चल रहा है छावा, तो संभाजी राजा ने जो शेर के दांत तोड़े थे वो वाला सीन भी उसमें है। ऐसी कई झांकी है इसमें। ये झांकी कहाँ से कहाँ घूमने वाले हैं? यहाँ से निकलेंगे 6 किलोमीटर का फासला तय करके यहाँ पे रात को 10 बजे तक वापस आ जाएंगे। बताइए आज के कार्यक्रम के बारे में। आज श्री राम नवमी का पवित्र पर्व है। सारा देश और सारा विश्व इसे मना रहा है। पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में प्रभु श्री राम का जो भव्य मंदिर अयोध्या में बना है, उसके बाद ये रामनवमी, इसका उत्साह हमेशा से ज्यादा है इस बार। और हमारी सबकी प्रभु से कामना है कि सबका कल्याण करे। में पूरा बताइए। आज श्री रामचंद्र का जन्मोत्सव है। मर्यादा पुरुषोत्तम करके हिंदुस्तानियों को मर्यादा में कैसे रहने का एक पाठ प्रभु रामचंद्र के जीवन से हमें मिलता है। मैं आज इस प्रभु रामचंद्र जन्मोत्सव के अवसर पर सभी नागरिक भाइयों और बहनों को शुभकामनाएं देता हूँ और प्रभु रामचंद्र के आशीर्वाद से हम सब सुखी समृद्धि और संपन्न रहेंगे ऐसी कामना करता हूँ। प्रभु रामचंद्र की जन्मोत्सव की बहुत बहुत शुभकामनाएं। उपस्थित आणि मंचासमोर उपस्थित सर्व राम भक्तांना रामनवमीच्या शुभेच्छा। हे 50वं वर्ष सुवर्ण जन्म वर्ष आहे। यात आम्हाला ज्यांनी मदत केली त्या सर्वांना धन्यवाद आणि वेळात वेळ काढून हे सर्व इथे आले यांनाही धन्यवाद। उमापति महादेव की, वैष्णव संतन की, सनातन हिंदू धर्म की, माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, वीर छत्रपति संभाजी महाराज की। आज पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीनं रामनवमीच्या निमित्ताने आयोजित या शोभायात्रेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी, पूर्व राज्यपाल आणि ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय बनवारीलालजी पुरोहित, आमचे आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, सन्माननीय अजयजी संचेती, विकासजी ठाकरे, सुधाकरराव कोहळे, प्रकाशजी गजभिये, परिणिती फुके, रवीजी वाघमारे, जयप्रकाशजी गुप्ता, श्यामजी पत्थरकिने, राजूजी कडोले, शिवानीताई दाणी, प्रवीणजी महाजन, माझी पत्नी अमृता, या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या पश्चिम नागपूर नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी
या शोभायात्रा समितीचे सर्व पदाधिकारी, कोणाचं नाव सुटलं असेल तर मी क्षमा मागतो, पण लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, आणि उपस्थित सर्व रामभक्तांनो, मी आपल्या सर्वांना श्री रामनवमीच्या अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। प्रभू श्रीराम जे आपले राष्ट्रपुरुष आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं उच्च जीवन मूल्य काय असतात हे आपल्याला शिकवलं, मर्यादा काय असतात हे आपल्याला दाखवलं, आणि खऱ्या अर्थानं आपण असं मानतो की ज्याचा उल्लेख नितीनजींनी केला की सर्वोत्तम राज्य कुठलं तर ते रामराज्य, कारण रामराज्य म्हणजे भेदभाव विरहित राज्य, रामराज्य म्हणजे सत्याचा विचार करणारं राज्य, आणि रामराज्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला अधिकार देणारं राज्य। अशा प्रकारचं राज्य स्थापन करण्याची आपल्या सर्वांची मनीषा असते, आणि म्हणूनच प्रभू श्रीरामांची आराधना आपण सगळे करतो। खऱ्या अर्थानं आपल्याला कल्पना आहे की प्रभू श्रीरामांनी सामान्य माणसांना एकत्रित करून एक असं सैन्य तयार केलं की ज्या सैन्याने असुरी शक्तीचा विनाश केला, आणि त्यातनं प्रभू श्रीरामांनी आपल्याला सांगितलं की असुरी शक्ती संपवण्याकरता कुठल्या अवतारी पुरुषाची आवश्यकता नाहीये, प्रत्येकाने आपल्यातला राम जर जिवंत केला तर आपण असुरी शक्ती ही संपवू शकतो। आणि म्हणूनच आपण प्रभू श्रीरामांचं या ठिकाणी वंदन करतो, त्यांचं अभिवादन करतो। आणि आज या शोभायात्रेच्या निमित्ताने मला अतिशय आनंद आहे की समोर एक झाकी संविधानाची देखील दिसते आहे। भारताचं संविधान, ज्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले, आणि या संविधानाने देखील आपल्याला जे रामराज्य महात्मा गांधींनी अपेक्षित केलं होतं त्या अनुरूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संविधान तयार केलं, आणि त्याचीही प्रतिकृती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपल्या संविधानामध्ये देखील जी वेगवेगळी चित्र आहेत त्या चित्रांमध्ये प्रभू श्रीराम आणि सीता मातेचं चित्र हे आपल्या संविधानावर अंकित आहे, त्याची झाकी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। मला असं वाटतं ही अतिशय चांगल्या प्रकारची एक बाब आहे, कारण आज आपलं संविधान हे आपल्याकरता रामराज्य आणण्याचं उपकरण आहे। म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। गेले 50 वर्ष अविरत अशा प्रकारे ही शोभायात्रा या ठिकाणी चाललेली आहे। ज्या लोकांनी इतके वर्ष या शोभायात्रेमध्ये आपला सहभाग दिला त्या सर्व लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। मी देखील त्यातला एक आहे, त्यामुळे माझंही अभिनंदन करतो, आणि सगळ्यांचं अभिनंदन करून मी या ठिकाणी पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय श्रीराम। पश्चिम नागपूर नागरिक संघाने यावेळी आपल्या शोभायात्रेची सुरुवात केली, त्याला आज 50 वर्ष, 50वं वर्ष आज या ठिकाणी आपण सगळेजण उत्साहात साजरा करतो। आपल्या मंडळाच्या अध्यक्षा शिवांगी दाणे, मला वाटतं यांचा जन्मही त्यावेळी झाला नसेल, पण मला आठवतं गोविंदराव पुराणिक यांनी त्यावेळी याच्यात विशेष इंटरेस्ट घेतला होता। आज अतिशय यशस्वीपणे या शोभायात्रेचं आयोजन आपण या ठिकाणी करतो आहोत। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हे आपल्या सगळ्यांच्या आदर्श आहे, आणि त्यांचं रामराज्य हे आदर्श रामराज्य। देवेंद्रजी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांच्या राम भक्ताच्या आशीर्वादाने आम्हाला सगळ्यांना एक खऱ्या अर्थाने आदर्श रामराज्य स्थापन होण्याकरता प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास ठेवतो। मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व राम भक्तांनाही शुभेच्छा देतो। धन्यवाद, नमस्कार। या शोभायात्रेचं थोडं बहुत कॉन्ट्रीब्युशन युवकांनी करावं, तीच संधी आम्ही सर्व युवा मोर्चाचे मित्र आणि इतर संपूर्ण परिवारातले मित्र, सर्व पक्षीय मित्र म्हणून आम्ही ही शोभायात्रा सजवण्याचा आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे।
पहिलाच आमचा हा प्रयोग आहे. सर्वांना सम्मिलित करून रामाचं रामराज्य या पूर्ण पश्चिम नागपुरात अवतरण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून करत आहोत. ज्या ज्या लोकांनी याच्यात कॉन्ट्रीब्युशन केलंय त्या सर्वांचा एकदा धन्यवाद म्हणते आणि इथेच थांबते. सियावर रामचंद्र की जय.